तसं होय, ते तर होणारच होतं. अगं तसं नाही ग, म्हणजे मला काय म्हणायचंय, तुझ्याशी लग्न ठरण्याआधी भाऊजींचं ऐश्वर्याशी लग्न ठरलं. ऐश्वर्या इतकी सुंदर, स्मार्ट, तू ही अशी. अगं अशी म्हणजे तू इतकी साधी भोळी, सिंपल. भाऊजींना कसं काय आवडशील? पण मला काय म्हणायचंय, लग्नाआधी तुला कळलं नाही का ग, आपल्या नाकापेक्षा मोती जर कशाला वागवायचा? तसं नाही. हे बघ, भाऊजी इतके हँडसम, स्मार्ट, शिकलेले, आणि तू तू अशी गावंढळ, अडाणी. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तूच बघ ना, त्या ऐश्वर्याच्या पुढे तू ही अशी. भाऊजींना आवडशीलच कसं काय? आणि लग्न करताना तू हा विचार नाही केला का ग, जर भाऊजींचं तुझ्यावर प्रेमच नव्हतं तर तू लग्न केलंसच कशाला? मला काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं, जर भाऊजींना तू आवडत नव्हतीस तर त्यांनी लग्न तरी कशाला केलं तुझ्यासोबत? आणि आता तुमचा संसार तरी कसा होणार? मग काय, कायमचं रडणं पडणं आलंच. तू राग येऊ दे नको, इकडे सत्य परिस्थिती सांगते. आणि हो, जरा आता विचार करा, आपण कसं वागायचं कसं नाही वागायचं.